एक सुंदर सकाळ होती. कोंबडी मायाने तिचा नवरा मोती आणि त्यांची 3 मुले चिकू, टिकू आणि मीना यांना बोलावले आणि म्हणाली, आज आपण सगळे जंगलात पिकनिकला जाऊया. हे ऐकून सगळे आनंदाने ओरडले. 5ही कोंघाड्यांनी मिळून एका छोट्या टोपलीत जेवण भरले. त्यात भात, मक्याचे दाणे आणि गोड गूळ होता. मोतीने बाटलीत पाणी भरले आणि चिकूने एक छोटी चटई उचलली. मग ते सर्वजण जंगलाकडे निघाले. जंगलात पोहोचल्यावर त्यांना एक मोठे स्वच्छ पाण्याचे तळे दिसले, जे सूर्यप्रकाशात चमकत होते. मुले उत्साहाने पाण्यात उतरली आणि मजेत पोहू लागली. माया आणि मोती काठावर बसून मुलांना आनंदाने खेळताना बघत होते. पोहून झाल्यावर सगळ्यांनी झाडाच्या दाट सावलीत बसून जेवण केले. मीनाला गूळ खूप आवडला आणि टिकूने तर पूर्ण मका खाऊन टाकला. जेवताना सगळ्यांच्या चोचींना अन्न लागले होते आणि तिथे एक हशा पिकला होता, ज्यामुळे वातावरण खूपच आनंददायी झाले होते. संध्याकाळ झाली तेव्हा माया म्हणाली, चला आता घरी जाऊया. सगळ्यांनी मिळून आपले सामान आवरले आणि जंगलाच्या वाटेने परत घराकडे निघाले. जरी त्यांना थोडा थकवा आला होता